लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे वितरण सध्या चालू झालेलं आहे. ज्या कोणा लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत हप्ता आलेला नाही आहे, म्हणजे फक्त नोव्हेंबरचाच हप्ता येणार आहे. ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही आहे त्यांना या 4 ते 5 दिवसामध्ये ह्याचं वितरण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 31 डिसेंबर ही KYC करण्यासाठी लास्ट डेट होती. पण ज्यांनी KYC केलेली नाही आहे त्यांचं पुढे काय होईल, तर हप्ते बंद होण्याची शक्यता आहे. पण आणखी एक शक्यता आहे की डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता कधी मिळेल. तर आता जानेवारीच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये हे झडपीचं इलेक्शन डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस झडपीचं इलेक्शन डिक्लेअर होईल किंवा संपेल त्याच्यानंतर या ठिकाणी जे काय त्याचं मतमोजणी वगैरे आहे ते सगळे होईल आणि त्याच्यानंतरच डिसेंबरचं आणि जानेवारीचे जे काय हप्ते आहेत ते एकत्रितपणे किंवा वेगवेगळे डिक्लेअर वितरण त्याचं होण्याची शक्यता आहे. जर लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी मुदतवाढ झाली तर कधी होईल? झडपीचं इलेक्शन संपल्यानंतर त्याचा रिझल्ट आल्यानंतर मगच ह्याची मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. आणि जर शक्यता तशी असेल तर तुम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा किंवा हे दोन्हीपैकी 3 हप्ते किंवा 2 हप्ते एकत्रित येण्याची शक्यता आहे. पण जर मुदतवाढ झाली तर तुमची KYC झाली आहे की नाहीये हे तुम्हाला तपासायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता.